नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण बघणार आहोत बाह्य प्रक्रिया भाग 1 चा जो राहिलेला भाग आहे। म्हणजे या अगोदरच्या भागामध्ये आपण जो विचार केलेला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला विदारण म्हणजे काय ती संकल्पना सांगितली होती। त्यानंतर आपण विदारणाचे 3 प्रकार बघितले होते, कायिक विदारण, रासायनिक विदारण आणि जैविक विदारण। त्यानंतर विदारण कोणकोणत्या कारणांमुळे घडते त्याची कारणं आपण बघितलेली होती आणि नंतर मी तुम्हाला खंड विखंडन ह्या संकल्पना स्पष्ट केलेल्या होत्या। आज आपण जे रासायनिक विदारण आणि जैविक विदारण आहे त्या घटकांचा विचार करणार आहोत। त्या अगोदर आपल्याला परत 2 छोटेसे प्रयोग करायचे आहेत। त्याच्यामधला हा जो पहिला प्रयोग आहे हा तुम्ही घरी करायचा आहे। तुम्ही एक ग्लास घ्यायचा, त्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही खडूचे तुकडे टाकायचे आणि नंतर तुम्ही 1-2 दिवसांनी ते पाणी बघितल्यानंतर तुम्ही त्याचं निरीक्षण करायचं आहे की त्या पाण्याचा रंग बदललाय का, त्याच्यामध्ये खडूचे जे तुकडे टाकले होते ते विरघळले आहे का याचं तुम्ही निरीक्षण करणार आहात। आणि तुम्हाला दुसरा जो प्रयोग आहे तो मी इथे करून दाखवणार आहे। मी 2 दिवस अगोदरच एका कपड्यामध्ये ज्या चुका आहेत ह्या चुका पाण्याने मी ओल्या करून घेतलेल्या होत्या आणि ह्या चुका मी त्याच्यामध्ये ह्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलेल्या होत्या आणि 2 दिवसांनंतर ज्यावेळी मी हा कपडा काढून म्हणजे ह्या चुका बाजूला केल्या त्यावेळी मला ह्या कपड्यावरती काही डाग जे आहेत लालसर रंगाचे डाग जे होते ते मला आढळून आले। म्हणजे ह्या प्रयोगावरून जर बघितलं तर हा जो बदल झालेला आहे ना, हा बदल फक्त पाण्यामुळे झालेला आहे। म्हणजे या प्रयोगावरून आपण असं म्हणू शकतो की खडक हे खनिजांचे मिश्रण आहे, तर पाणी हे वैश्विक विद्रावक आहे आणि पाण्यामध्ये अनेक पदार्थ विरघळत असतात आणि जसजसे हे पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात तसतशी पाण्याची विद्राव्यता आहे ती विद्राव्यता वाढत जाते आणि पाण्याची विद्राव्यता वाढली की त्याच्यामध्ये न विरघळणारे पदार्थ सुद्धा काय होतात, या पाण्यामध्ये विरघळायला सुरुवात होते। मग आता आपण बघणार आहोत रासायनिक विदारण जे आहे। या रासायनिक विदारणामध्ये जे पहिली प्रक्रिया आहे कार्बनन। कार्बनमध्ये काय होतं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ज्यावेळी आपल्याकडे पाऊस पडतो, पावसाचं पाणी ज्यावेळी आकाशातनं जमिनीकडे येत असतं त्यावेळी या पावसाच्या पाण्यामध्ये वातावरणामध्ये असणारा जो कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 हा जो वायू आहे हा वायू मिसळतो आणि त्याच्यापासून जे सौम्य स्वरूपाचं कार्बन आम्ल आहे का किंवा कार्बोनिक आम्ल जे आहे हे कार्बोनिक आम्ल तयार होत असतं। इथे बघा फळ्यावरती मी तुम्हाला याची रासायनिक अभिक्रिया दिली H2O म्हणजे पाणी, त्याच्यामध्ये CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू मिसळला की त्याच्यापासून H2CO3 म्हणजे कार्बोनिक आम्ल जे आहे हे कार्बोनिक आम्ल तयार होत असते। ही झाली कार्बनन प्रक्रिया। त्यानंतर पुढे जे आहे त्यामध्ये आपण द्रवीकरण जर बघितलं तर मूळ जो खडक असतो ह्या मूळ खडकामधली जी काही खनिजे आहेत ही काही खनिजे विरघळतात आणि ही विरघळलेली खनिजे आहेत ही पाण्याबरोबर वाहून जातात आणि मग त्या ठिकाणी रासायनिक अवक्षेप होतात आणि या रासायनिक अवक्षेपामधनं चुनखडी जी आहे ही चुनखडी तयार होते। आणि याचं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर अहमदनगर जिल्ह्यामधलं जे वडगाव नावाचं गाव आहे त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं जे रासायनिक अवक्षेप आपल्याला आढळून येतात। त्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे भस्मीकरण। म्हणजे ज्या खनिजांमध्ये लोह खनिज असते अशा खडकांमध्ये काय होतं की आता तुम्हाला मी हा प्रयोग दाखवलेला होता की लोखंडाचा आणि पाण्याचा संपर्क एकमेकांशी आल्यानंतर कशा प्रकारे त्याच्या रंगामध्ये बदल झालेला होता। मग लोह खनिज असणाऱ्या खडकांमध्ये भस्मीकरणाची जी प्रक्रिया आहे ही लोह खनिज असणाऱ्या खडकांमध्ये होत असते। ज्यावेळी लोह खनिजाचा पाण्याशी संपर्क आला की लोह आणि ऑक्सिजन म्हणजे O2 यांच्यामध्ये काय होतं, रासायनिक प्रक्रिया होऊन त्या ठिकाणी असा गंज येण्यासारखा जो भाग आहे हा गंज येण्यासारखं आपल्याला दिसतं। मग तुम्ही अशा काही खडकांमध्ये तुम्हाला त्या खडकांचा रंग जो आहे तो लालसर झालेला पण दिसत असतो। याशिवाय तुम्ही आपल्या दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा याची अनेक उदाहरणं बघत असतात। म्हणजे आता पावसाळ्याच्या कालावधीमध्ये तुम्ही जर आपल्या घरामध्ये ठेवलेलं मीठ बघितलं तर हे मीठ तुम्हाला थोडंसं ओलसर झालेलं दिसतं किंवा आपण जर सफरचंद जे आहे ते कापून ठेवलं आणि कापून ठेवल्यानंतर थोड्या वेळाने जर बघितलं तर तुम्हाला दिसेल की त्या फोडींना लालसर रंग आलेला दिसतो। हे सगळे उदाहरणं आपल्याला या भस्मीकरणाचे दिसतील। पुढचा जो घटक आहे तो म्हणजे जैविक विदारण। आपण ज्यावेळी मोठमोठ्या गड किल्ल्यांना भेटी द्यायला जातो
किंवा खूप जुन्या इमारती असतात, अशा ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ज्या भागामध्ये किंवा ज्या इमारतींवरती वनस्पतींची वाढ होत असते, तर या वनस्पतींच्या जे मुळांची वाढ होत असते त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला खडकांना तडे पडताना किंवा खडकांमध्ये विभंग निर्माण होताना दिसत असतात. मग याचं अजून तुम्हाला जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुम्ही खडकावरती वाढणारी शैवाल वनस्पती बघितली, त्यानंतर दगड फुल असेल, हरिता, या सर्व वनस्पती ज्या आहेत यांच्यामुळे सुद्धा जैविक विदारण घडून येत असतं. किंवा तुम्ही मुंग्यांचं वारूळ बघितलं, त्यानंतर तुम्ही उंदीर, घूस किंवा इतर जे ससे असतील किंवा इतर जे प्राणी आहेत की जे प्राणी जमीन खोदत असतात त्यांच्याकडनं सुद्धा ही विदारणाची प्रक्रिया घडून येते. म्हणून हे जे प्राणी आहेत म्हणजे उंदीर, घूस, ससे, ह्या प्राण्यांना आपण खनक प्राणी असं म्हणत असतो. मग आज आपण जे बघितलेलं आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला रासायनिक विदारणामध्ये आपण प्रयोग बघितला, कार्बनन, द्रवीकरण, भस्मीकरण आणि जैविक विदारण म्हणजे सजीव घटकांच्या कडून जे विदारण होतं त्या विदारणामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा विचार केलेला होता तो म्हणजे वनस्पतींच्या साह्याने कशा पद्धतीने विदारण होतं. म्हणजे वनस्पतीच्या वाढीमधनं सुद्धा त्यांची मुळांची वाढ जर खडकाच्या भागामध्ये होत असेल तर ते खडक सुद्धा काय होतात, तुटतात किंवा त्याच्यामध्ये विभंग निर्माण होतात. आता आपल्याला पुढे जे बघायचं आहे विस्तृत झीज. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती का पृथ्वीमध्ये असणारं जे गुरुत्वीय बल आहे, या गुरुत्वीय बलामुळे काय होतं की उताराच्या दिशेने हे जे विदारणातून सुटे झालेले जे भाग असतात हे भाग उताराच्या दिशेने हे खडकाचे सुटे भाग जे आहेत हे घरंगळत खाली येतात आणि किंवा खाली सरकतात आणि ते पायथ्या म्हणजे तो जो जे उताराचा भाग असेल त्याच्या पायथ्याशी येऊन ते काय होतात, स्थिरावतात आणि त्या भागामध्ये अशी प्रक्रिया बऱ्याच कालावधीपर्यंत चालल्यानंतर त्या भागामध्ये तुम्हाला शंकू आकाराच्या ज्या टेकड्या आहेत ह्या टेकड्या निर्माण होताना दिसतात. परंतु आता ही जी विस्तृत झीज आहे ही विस्तृत झीज होत असताना त्याच्या मागचं प्रमुख जे कारण होतं ते गुरुत्वीय बल असं होतं. मग विस्तृत झीजेचे पुन्हा दोन प्रकार आहेत, तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज आणि मंद गतीने होणारी विस्तृत झीज. मग आपण सगळ्यात पहिल्यांदा विचार करणार आहोत तीव्र गतीने होणारी जी विस्तृत झीज आहे. मग तीव्र गतीने म्हणजे कशी, जलद गतीने होते. मग त्यामध्ये दरडी कोसळणे, भूस्खलन होणे, जमीन खचणे, हे जे मी तुम्हाला हे प्रकार सांगितले किंवा ही जी उदाहरणं आहेत हे आहे तीव्र गतीने होणाऱ्या विस्तृत झीजेचे, की ज्यामध्ये हे जे आपल्याला बदल दिसतात किंवा ह्या ज्या हे होतात ही जी झीजेची उदाहरणं आहेत हे विध्वंसक असतात आणि ते साधारणपणे तीव्र उतार असणाऱ्या आणि दमट हवामानाच्या प्रदेशामध्ये होत असतात. म्हणजे बऱ्याचदा जर तुम्ही बघितलं की खूप बऱ्याच काळापर्यंत जर पाऊस चालू असेल तर हे पावसाचं जे पाणी आहे हे अशा भागांमध्ये साचतं, म्हणजे विशिष्ट भागांमध्ये साचतं. नंतर तो भाग जो आहे तो वजनाने जास्त होतो किंवा जड होतो आणि नंतर वजन जास्त झाल्यामुळे तो भाग खाली कोसळतो किंवा तिथल्या तिथं तो खचतो आणि त्याच्या ते जे उदाहरण आहे हे तीव्र झीजेचं आहे. त्यानंतर पुढे जे आहे मंद गतीने होणारी झीज, त्याच्यामध्ये काय होतं की ज्या भागामध्ये मंद उतार आहे आणि कोरड्या स्वरूपाचं हवामान आहे अशा प्रदेशामध्ये काय होतं, माती सरकते आणि ही माती सरकत असताना तिचा जो खालचा भाग असतो उताराचा शेवटचा भाग असतो त्या ठिकाणी लंबरूप असे जे बांध आहेत हे बांध निर्माण होतात. वास्तविक जर तुम्ही बघितलं तर बर्फाच्छादित भागांचा जो सीमावर्ती भाग असतो, सीमेचा भाग असतो, अशा भागामध्ये आपल्याला हे जे बांध आहेत हे बांध निर्माण होताना दिसतात आणि त्यालाच आपण मातलोट असं सुद्धा म्हणत असतो. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण हे जे प्रकरण बघितलं बाह्य प्रक्रिया भाग 1, या बाह्य प्रक्रिया भाग 1 मध्ये मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा बघितलं होतं विदारण म्हणजे काय, विदारणाचे 3 प्रकार. त्या विदारणाच्या 3 प्रकारांमध्ये आपण कायिक विदारण, रासायनिक विदारण आणि जैविक विदारण हे 3 प्रकार बघितले होते. मग कायिक विदारण कोणत्या घटकांमुळे होतं याचे सुद्धा आपण जे 5 घटक बघितले होते त्याच्यामध्ये आपण तापमान बघितलं होतं, दहीवर बघितलं होतं, त्यानंतर
जे रासायनिक पदार्थ आहे त्याची विद्राव्यता, अशा आपण 5 घटकांचा विचार केलेला होता. त्यानंतर मी तुम्हाला खंड विखंडन ही संकल्पना स्पष्ट केलेली होती. आणि आजच्या तासिकेमध्ये मग आपण रासायनिक विदारणामध्ये आपण कार्बन द्रवीकरण आणि भस्मीकरण या 3 प्रक्रिया बघितल्या. जैविक विदारण म्हणजे सजीव घटकांच्या साह्याने प्राणी आणि वनस्पती यांच्याकडनं जे विदारण होतं ते जैविक विदारण. त्याच्यामध्ये आपण मोठमोठे जे खडकाचे भाग असतात किंवा किल्ल्यांचे जे भाग असतात अशा भागामध्ये आपल्याला खडक फुटताना तुटताना दिसतात. तर बऱ्याच वेळा या भागामध्ये जी जमिनीची मुळं आहेत त्या जमिनीच्या मुळांची वाढ होत असताना हे खडक का होतात, मूळ खडकापासून तुटतात फुटतात आणि अलग होताना आपल्याला दिसत असतात. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण प्राणी सुद्धा विदारणाची प्रक्रिया करून आणतात. त्याच्यामध्ये आपण जे खणक प्राणी आहे याच्यामध्ये आपण उंदीर, घुशी, ससे यांचा विचार केलेला होता. त्यानंतर आपण मुंग्यांची जी वारुळ आहे त्याचा सुद्धा विचार केलेला होता. आणि नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं विस्तृत झीज म्हणजे गुरुत्वीय बलामुळे उताराच्या दिशेने जे खडकांचे सुटे झालेले भाग आहे हे सरकतात, पायथ्याशी येऊन ते स्थिरावतात आणि त्या भागामध्ये शंकू आकाराच्या टेकड्या निर्माण होत असतात. ही जी विस्तृत झीज होते हिच्यामध्ये ही प्रामुख्याने गुरुत्वीय बलामुळे होत असते. मग विस्तृत झीजेचे पुन्हा आपण 2 प्रकार बघितले होते, शीघ्र गतीने होणारी विस्तृत झीज आणि मंद गतीने होणारी विस्तृत झीज. शीघ्र गतीने होणाऱ्या किंवा तीव्र गतीने होणारी जी विस्तृत झीज आहे त्याच्यामध्ये दरडी कोसळणे, भूस्खलन आणि जमीन खचणे ते आपण बघितलं होतं. अधिक विध्वंसक प्रमाणामध्ये ह्या होतात. त्याचं उदाहरण तुम्हाला द्यायचं राहून गेलं ते म्हणजे तुम्ही काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यामधलं जे माळीण गाव होतं, या माळीण गावामध्ये जी काही डोंगराचा भाग खाली खचून ते जे गाव होतं हे गाव बऱ्याच प्रमाणामध्ये उद्ध्वस्त झालेलं होतं. हे उदाहरण आपल्याला तीव्र गतीने होणाऱ्या विस्तृत झीजेचंच देता येईल. त्यानंतर आपण मंद गतीने होणारी विस्तृत झीज बघितली की ज्या भागामध्ये मंद उतार आणि कोरड्या स्वरूपाचं हवामान आहे अशा ठिकाणी माती जी आहे ती सरकते आणि त्या ठिकाणी पायथ्याच्या भागामध्ये लंबरूप स्वरूपाचे बांध निर्माण होतात. विशेषतः जर बघितलं तर तुम्ही जे बर्फाच्छादित सीमावर्ती भाग आहे त्या भागांमध्ये आपल्याला अशा प्रकारचे जे बांध आहेत ते दिसतात. त्यालाच आपण लोट असं म्हणतो. तर आता आपण ही बाह्य प्रक्रिया भाग 1 हे प्रकरण आपण संपवले. धन्यवाद.